निर्गम प्रकरण 24. परमेश्वराने केलेल्या कराराची पुनःस्थापना. मग तो मोशेला म्हणाला, तू अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण असे मिळून परमेश्वराकडे वर चढून येऊन त्याला दुरून नमन करा. एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे, बाकीच्यांनी जवळ येऊ नये आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये. मग मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने लिहून काढली आणि अगदी पहाटेस उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधिली आणि इस्रायलाच्या 12 वंशांप्रमाणे 12 स्तंभ उभारिले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठविले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेविले आणि अर्धे वेदीवर टाकिले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखविले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकिले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनांप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त होय. मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्रायलांच्या वडिलांपैकी 70 जण वर चढून गेले. त्यांनी इस्रायलाच्या देवाला पाहिले. त्याच्या पायाखाली इंद्रनील मण्यांच्या चबुतऱ्यासारखे काही होते आणि ते अगदी आकाशासारखे स्वच्छ होते. पण इस्रायल लोकांच्या सरदारांवर त्याने हात उगारला नाही. त्यांना देवाचे दर्शन झाले आणि त्यांनी खाणेपिणे केले. सिनाय पर्वतावर मोशे. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, पर्वत चढून माझ्याकडे ये व येथे राहा. मी तुला दगडी पाट्या आणि लोकांच्या शिक्षणाकरिता मी लिहिलेले नियम व आज्ञा देतो. तेव्हा मोशे व त्याचा सेवक यहोशवा हे उठले आणि मोशे देवाच्या पर्वतावर गेला. मोशे वडिलास म्हणाला, आम्ही तुमच्याकडे परत येईपर्यंत तुम्ही येथेच आमची वाट पाहत राहा. पहा, अहरोन व हूर हे तुमच्याबरोबर आहेत. कोणाचे काही प्रकरण असले तर ते त्याने त्यांच्याकडे न्यावे. मोशे पर्वतावर गेल्यावर मेघाने पर्वत झाकून टाकिला. परमेश्वराचे पेज सिनाय पर्वतावर राहिले आणि मेघाने 6 दिवस तो झाकून टाकिला आणि 7व्या दिवशी मेघातून परमेश्वराने मोशेला हाक मारली. पर्वताच्या माथ्यावर परमेश्वराचे तेज भस्म करणाऱ्या अग्नीसारखे इस्रायल लोकांना दिसत होते. मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला. मोशे पर्वतावर 40 दिवस व 40 रात्री होता.